पुरोगामी महाराष्ट्रात विज्ञानाच्या युगातही अघोरी प्रथांचे पेव फुटले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शेणे येथील स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या सुमारास करणी आणि जादूटोण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून भोंदूबाबा विरोधात संताप व्यक्त होत आहे। शेणे येथील स्मशानभूमी परिसरात सकाळी काही नागरिकांना जादूटोण्याचे साहित्य आढळून आले। यात काळे कापड, टाचण्यात टोचलेली काळी बाहुली, लिंबू, सुया, कोहळे आणि नारळ अशा वस्तू विखुरलेल्या अवस्थेत होत्या। वाळवा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून अशा घटनांचे सत्र वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। मात्र या घटनेने लोकांच्या मनातील भीती दूर झालेली नाही। या गंभीर प्रकारावर बोलताना अनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी प्रशासनाला आणि भोंदू मांत्रिकांना इशारा दिला आहे। ते म्हणाले, कुठल्याही अघोरी कृत्याने कोणाचे भले किंवा वाईट होत नाही, हे केवळ अज्ञानी लोकांना लुटण्याचे धंदे आहेत। स्मशानभूमीत अशा अघोरी क्रिया करणारा तो मांत्रिक कोण आणि कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार झाला, याबाबत आता गावात उलटसुलट चर्चा सुरू आहेत। अनिसने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांना भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहनही केले आहे। वाळवे तालुक्यातील शेणे गावामध्ये स्मशानभूमीमध्ये अघोरी करणी आणि जादूटोणा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे। त्यामुळे या गावामध्ये दहशतीचं वातावरण तयार झाल्याचं समजलं। या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आम्ही त्याबद्दल प्रबोधन करणार आहोत। खरं तर आम्ही जाऊन ते सगळं करणीचं साहित्य बाजूला करणार होतो। तत्पूर्वी तिथल्या ग्रामपंचायतीने हे सगळं बाजूला केलं, परंतु वाळवे तालुक्यामध्ये असे वारंवार प्रकार घडत आहेत। हे रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। असे कोण जादूटोणा करणी करणार असेल तर त्याला जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करता येईल। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की असं जादूटोणा करणी करून कुणाचं चांगलंही होत नाही आणि कुणाचं वाईटही होत नाही। त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नये आणि आपण पुरोगामी महाराष्ट्रातला आहोत, वैज्ञानिक युगात आहोत। अशा गोष्टी विश्वास ठेवू नका। असं कोण मांत्रिक बुवा बाबा करत असेल तर त्यांनी अनिसचा संपर्क करावा असं मी आवाहन करतो।